लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। व साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दलित पॅंथर महाराष्ट्र राज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलन कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे संपन्न झाले। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची धारणा डोळ्यासमोर ठेवून दलित बांधवांचा न्याय हक्कासाठी लढा दिला। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, कवी, लेखक, साहित्यिक म्हणून जगप्रसिद्ध मिळाले। यांच्या मूळ गावी पूर कनेरसर येथे संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले। सन्माननीय अतिथी म्हणून उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माननीय आमदार जयदेवराव गायकवाड, दलित पॅंथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनावणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोकरकर, लोकनेते ॲडव्होकेट विजय शिंदे, साहित्यिक महबा चव्हाण, राजेंद्र सोनावणे, सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे, संयोजक समिती अध्यक्ष दिलीपराव माशेरे व साहित्यप्रेमी उपस्थित होते। संमेलनाध्यक्ष साहित्यिक दादाभाऊ गावडे होते। संयोजन स्वागताध्यक्ष अशोकराव टावरे होते। आदी साहित्य दिंडीत साहित्यिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळूराम घोडके यांच्यासोबत। निवडणुकीच्या प्रचार सभेला आलो, मला आठवतं त्याला उभं राहून भाषण करता येत होतं, त्यामुळं स्टेजच्या समोर खुर्ची टाकून त्यांनी भाषण केलं मल्हारपेठच्या पाटण तालुक्यातल्या सभेला। आणि त्यांनी विचार जे मांडले त्यावेळी हे ग्रामीण भागात कशा पद्धतीनं विकासाची संकल्पना राज्यकर्त्यांनी राबवली पाहिजे आणि ती राबवताना ग्रामीण तरुणांना कशा पद्धतीनं प्राधान्य देऊन पुढे आणलं पाहिजे। उपेक्षित समाजातल्या, दलित समाजातल्या, विशेषतः दुर्लक्षित समाजातल्या तरुणांना, तरुणींना या प्रवाहामध्ये पुढे आणलं पाहिजे, त्यांना सक्रिय केलं पाहिजे। विचार त्यांचे मला आजही आठवतात। अशा एका चांगल्या नेत्यानं त्या काळामध्ये विचार आपल्या सगळ्यांना दिले। मला आता अनेक मान्यवर सांगत होते की आम्ही आज सकाळी या साहित्य संमेलनामध्ये ठराव पडला की पद्मश्री नामदेवराव ढसाळांचं उचित स्मारक राज्य सरकारने करावं। एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगेल की राज्याचा मंत्री म्हणून आपण जरूर हा प्रस्ताव माझ्याकडे द्या किंवा थेट राज्य सरकारकडे द्या। आपले प्रतिनिधी या भागाचे आमचे दादा शिवाजीराव दादा यांच्या जरी दारांमार्फत दिला तरी सुद्धा तातडीनं तो प्रस्ताव आल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय त्या स्मारकासाठी बैठक आयोजित केली जाईल आणि राज्य सरकार या स्मारकाला सर्वतोपरी सहकार्य करेल ही ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो। गायकवाड साहेब ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लव्याचा ध्यास आहे, ज्यांच्या नसानसा सामाजिक कार्याचा जोश आहे, असे तुम्ही आमचे प्रेरणास्थान गायकवाड साहेब आज आमदार आहात। आणि ज्यासाठी तुम्ही असं कामासाठी म्हणजे दमदार म्हणून जनतेने तुम्हाला केलेलं होतं आमदार, त्या अनुषंगाने तुम्ही आज काय केलेलं आहे की विश्व साहित्यरत्न नामदेवराव ढसाळ, पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या म्हणजे जयंतीनिमित्ताने इथं उपस्थित आहात। त्या अनुषंगाने आपण नामदेव ढसाळांच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? नामदेव ढसाळ खरं म्हणजे आज या ठिकाणी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कनेरसर गावी म्हणजे नामदेव ढसाळांच्या आईचं माहेर आणि जयदेव गायकवाडांच्या आईचं माहेर म्हणजे हे आमच्या मामाचं गाव आणि इथे नामदेवचं बालपण गेलं आणि त्या बालपणातल्या आठवणी मी सकाळी काही प्रमाणामध्ये बोललो। परंतु नामदेव ज्या कालखंडामधून म्हणजे 1960च्या नंतर त्यांनी जो वाटचाल केली त्यानंतर एक 70च्या दशकामध्ये नामदेव ढसाळ पाहता पाहता या महाराष्ट्राच्या सारस्वतामध्ये विशेषतः मराठी भाषेचं प्रचंड प्रभुत्व त्याने मिळवलं। त्याच्यासाठी त्यांनी केलेली तपश्चर्या अतिशय म्हणजे त्याचं म्हणजे वर्णन करता येणार नाही, कारण एक साधा सामान्य फार शिक्षण न असता देखील केवळ व्यासंग म्हणून त्याने मराठी साहित्याचा जो अभ्यास केला आणि मराठी साहित्याचा नुसता अभ्यास नाही, एक वाङ्मयीन अभ्यास नव्हे तर त्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास केला। तो एवढा व्यापक अर्थाने अभ्यास केला की या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे आणि या देशामध्ये आदर्श लोकशाही निर्माण झाली पाहिजे, लोकांचं राज्य झालं पाहिजे आणि या देशामध्ये असलेली जाती व्यवस्था, विषमता, अन्याय अत्याचारावर आधारित असे जे समाज व्यवस्था ही नष्ट होऊन या देशामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगली लोकशाही निर्माण होईल। बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याच्या दिशेने नामदेव ढसाळांनी आपला अभ्यास केला आणि पाहता पाहता कवितेच्या माध्यमातून त्याने आपल्या गोरगरीब कष्टकरी विशेषतः दलित समाजाची दुःख
यातना किंवा जे काही त्यावेळचं जे जगणं होतं त्याचं त्यांनी शब्दबद्ध केलं आणि पाहता पाहता संपूर्ण जगभर गेलं अशी पण. सर, ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाचे विद्येचे माहेरघर समजणारे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका म्हणजे हा खेड तालुका आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाय शक्तीच्या कुलस्वामिनी मंगल कार्यालयामध्ये विश्व साहित्य लेखक कवी नामदेवराव ढसाळ आज आपल्या कनेसरपूर गावचे वैभव आहे आणि त्या अनुषंगाने 4 दिवस दुखात गेले, 4 दिवस सुखात गेले. हिशोब करतो आहे किती, शेकडो वेळा चंद्र आला, रात्र धुंद झाली, तारे फुलले आणि माणसाची जिंदगी अर्धी भाकर शोधण्यासाठी बर्बाद झाली. पण त्यांनी पिल्ल्या नावाच्या पुत्र्याचा गाडा घाटात नेऊन समाजाला कसं प्रबोधन केलेलं आहे. नामदेव हा त्याचं बालपण देखील अतिशय विस्मयकारक आणि आनंददायी असायचं. कारण आम्ही बालपण एकत्र जगताना पाहिलं की त्यावेळेला नामदेव अशा वेगवेगळ्या गोष्टी करायचा. शाळेमध्ये जात असताना त्याच्या या पंचक्रोशीमध्ये अनेक अशी गावं की तिथे गाड्यांच्या शर्यती होत्या. म्हणजे निमगाव असेल, दावडी असेल किंवा कनेरसरमध्ये कनेरसरचा. तर नामदेवला म्हणजे तो छोटा होता, त्यांच्या मामाकडे जरी बैलजोडी असली तरी बैलगाडा नव्हता. पण त्याने काय अशी दत्तक केली जी आठवण म्हणून आणि मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे की नामदेवने कुत्री, त्याच्याकडे एक चांगला कुत्रा होता, पिल्ल्या कुत्रा. पिल्ल्या कुत्रा जोडून आणून त्याचे सोबती असे 4 कुत्र्यांचा एक बैलगाडा जेव्हा तुमच्या त्या घाटामध्ये बैलांच्या शर्यतीने गाडी चालू असताना मध्येच त्याचा कुत्र्यांचा गाडा पळाला तर संपूर्ण घाटामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि हा कुणी केला बाबा, तर हा नामदेव नावाच्या मुलाने. मग तो नामदेव पुढे मोठा झाला. नंतर त्यांनी कवितेच्या माध्यमातून जो गाडा पळवला तो जागतिक पातळीवर नेला. गायकवाड साहेब आणि नामदेव ढसाळ तुमचे एक स्नेह जवळचे एक नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्वातले नेतृत्व आहे. त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? नामदेव ढसाळ एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि वाघासारखी चाल होती. नामदेवरावचं एक उदाहरण सांगतो मी. नामदेवरावपेक्षा मी फार लहान होतो. नामदेवराव जेव्हा त्यांच्या भावाकडे यायचे निमगावला तेव्हा यांचे मोठे मेवणे पैलवानसारखे होते, भोसगर. त्यावेळेस आम्ही नदीला खेकडी मासे पकडायला जायचो. नामदेवराव ज्यावेळेस खेकडी पकडायला गेलो नामदेवला दोन्ही खेकडीने एकाच वेळेस पकडलं. खेकडी काही सोडत नव्हती. नामदेवरावने काय केलं की ते खेकडीला चावायला सुरुवात केली की खेकडी काढली नामदेवरावाची आणि सोडून टाकला. एवढा झाल मतवादी म्हणून सांगतो. सोनवणे साहेब अभिनंदन. तुम्ही त्यांच्या जुन्या विचाराची स्फूर्तिस्थान सांगितलेले आहे. एक शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात, लिखित केलेले अक्षरे प्रज्वलित होऊन सोन्यासारखे पडद्यावर चमकत राहतात आणि तुम्ही किती काळ जगले याला किंमत नसून तुम्ही कसे जगले याला फार मोठी किंमत आहे. गायकवाड साहेब तुम्ही असेच प्रेरित राहा आणि कुलस्वामिनी यमाई दरबारी फुल्ली जाई दुई आणि तुम्ही आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची.